त्याच्यामध्ये मिळू शकेल. ॲब्सोल्युटली. मगाशी तुम्ही बोलताना काही साधनांचा उल्लेख केला, म्हणजे भारत विस्तार म्हणा किंवा मौसम जीपीटी. तर ही जी काही एआयची साधनं आहेत, तर ती ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या स्थानिक भाषेत कशा प्रकारे सोडवू शकतील? आपण एक-एक बघूया. आता भारत विस्तार काय आहे? भारत विस्तार हे सरकारने बनवलेला एक ॲग्रीकल्चर म्हणजे शेतीचा प्लॅटफॉर्म आहे. आणि त्या प्लॅटफॉर्मवर ते आपल्या वेगवेगळ्या राज्य सरकारांना आणि वेगवेगळ्या कंपन्यांना आमंत्रण देत आहेत, की तुम्ही या प्लॅटफॉर्ममध्ये तुमचे ॲप्लिकेशन्स बनवा आणि आपल्या सरकारकडे जो डेटा आहे शेतीचा, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी शेतमालाचे भाव काय आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी शेतमालाचा हंगाम कधी असतो किंवा कुठली कीड येऊ शकते, त्याला काय तुम्ही उपाययोजना करू शकता. तर हे सगळे सल्ले किंवा शेतीच्या योजना आज प्रत्येक राज्यामध्ये मुख्यमंत्री योजना, पंतप्रधान योजनाच्या बऱ्याच योजना असतात शेतीच्या. मग ह्या सगळ्या योजना तिथे डेटाबेस त्यांनी बनवलाय भारत विस्तारमध्ये. भारत हं, विस्तार हं, ॲप नाहीये बाय द वे. हं. पण भारत विस्तार हा प्लॅटफॉर्म आहे. बरं. आणि त्यांनी सांगितलंय, की ह्याच्यावर तुम्ही तुमची ॲप्स बनवा, ज्यांना आम्ही हा हं, डेटा देतो. हं, आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये सगळ्या वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात पाहिली असेल. हं, अमूल हं, जे आपली साणंदची आपली मिल्क प्रोडक्शन चळवळ आहे. तर अमूलने सरलाबेन हं. नावाचं एक ॲप्लिकेशन ह्या भारत विस्तार प्लॅटफॉर्मवर ऑलरेडी लॉन्च केलंय. अगदी. आणि त्याच्यामध्ये जे डेअरी फार्मर्स आहेत, अमूलशी जोडलेले हं, किंवा हं, बाकीचे सुद्धा, त्यांना त्याबद्दलची सगळी माहिती गुजराती, मराठी अशा आपल्या भाषांमध्ये या भारत विस्तार तर्फे त्या अमूलच्या ॲपद्वारे मिळते. हं, 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 तसा आपला महाराष्ट्र सरकारचा महाविस्तार प्लॅटफॉर्म पण आहे भारत विस्ताराला जोडलेला. हं, हं, तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत योजना, सल्ला किंवा त्यांच्याकडे जे ॲप्लिकेशन असेल, मी फोटो काढला, या माझ्या पिकावर कुठली कीड येते, मी हं, कुठलं त्याच्यामध्ये काय फवारणी करू, हे हं, सगळं त्यांना त्यांच्या भाषेत जमेल. हं. आणि मौसम जीपीटी हा पण एक पथदर्शी प्रयोग आहे. कारण मौसम जीपीटीमध्ये आपण हवामानाचा अंदाज, कारण हवामानाचे जे अंदाज असतात ते फार तांत्रिक असतात. बरोबर. ते शेतकऱ्यांना कधी पेरणी करायची, कधी कापणी करायची, कधी फवारणी करायची, कुठलं बी कधी रोवायचं, हे सगळे जे सल्ले असतात ते हवामानावर अवलंबून असतात. हं, आणि त्या हवामानाची माहिती वेधशाळेतनं जो तांत्रिक तुम्हाला एवढे जो डेटा येतो, डेटा पॉइंट्स येतात, ती युजर फ्रेंडली आपण कशी करायची? म्हणजे स्थानिक भाषामध्ये परत शेतकऱ्यांच्या साध्या फोनवर त्यांनी बोलून, त्यांनी प्रश्न विचारून, की "मध्ये कधी पेरणी करू? हं, हं, आता हं, हवामान कसं आहे? उद्या पाऊस पडेल का? सूर्य किती वेळ असेल?" तर हे देण्याचं स्वदेशी मॉडेल हं. हे भारत सरकार मौसम जीपीटी तर्फे करतंय हवामानासाठी. त्याच्यामुळे अगदी. जर आपण हे करू शकलो त्या स्केलवर आणि आपण करूच, हं, हं, तर हं, हा आपल्या शेतीसाठी हे दोन्ही मॉडेल्स हं. गेम चेंजर ठरतील. अगदी मला एक